ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताकडून नागास्त्राचा वापर तर पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर भारताचे हल्ले। नागास्त्र 1 या स्वदेशी आत्मघाती ड्रोनचा वापर। जम्मू काश्मीरमधील शाळा महाविद्यालय 12 मे पर्यंत बंद राहणार। शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत सोमवारी निर्णय घेण्याची सूत्रांची माहिती। पालघर किनारपट्टी भागात पोलिसांचा चोख बंदोबस्त। किनारपट्टीवर येणाऱ्या सर्व वाहनांची तपासणी तर नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, पालघर पोलिसांचं नागरिकांना आवाहन। पंढरपुरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवला। भारत पाकिस्तान तणावाची परिस्थिती, पोलिसांकडून शहरात येणाऱ्या वाहनांची तपासणी। दिल्ली विमानतळ सुरू असून काही उड्डाणं रद्द करण्यात आली। आंतरराष्ट्रीय 5 तर देशांतर्गत 66 उड्डाणं रद्द करण्यात आलेली आहेत। नवोदित मराठी साहित्य संमेलन कराडमध्ये सुरू। श्रीनिवास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संमेलनाचं उद्घाटन। लोकशाही मराठीचे व्यवस्थापकीय संपादक विशाल पाटीलही उपस्थित। अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात 100 बोगस दाखले असल्याचा खरतर किरीट सोमय्या यांचा दावा आहे। अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशींवर गुन्हा दाखल करण्याची किरीट सोमय्या यांची मागणी। रत्नागिरी आणि चिपळूणमध्ये पावसाची जोरदार हजेरी। अचानक आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत। बुलढाण्याच्या जळगाव जामोदमध्ये भीषण अपघात। भरधाव वाहनाची दुचाकीला धडक। अपघातात 2 जणांचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी। कल्याणमध्ये एका दुकानात अल्पवयीन मुलीला कोंडून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा धक्कादायक प्रकार समोर। कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रकार। आरोपी गणेश म्हात्रेला खडकपाडा पोलिसांनी 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।